तर तू मला जे विचारलंस की मी बळवंत कॉलेज विटा, हो बळवंत कॉलेज विटा इथं माझी ट्रान्सफर झाली. आणि खरं तर एच जी एममध्ये तसं काही फार मोठा इश्यू नव्हता की वॉट एव्हर वॉज देअर ऑन अ पर्सनल लेवल. अँड आय डोंट थिंक दॅट anybody would have interrupted that. But people don't like certain things of life, आयुष्यातल्या काही गोष्टी लोकांना आवडत नाहीत. आणि एखादी गोष्ट आवडली नाही अथॉरिटीला म्हणजे आपल्याकडे एक ब्रह्मास्त्र असतं ना, बदलीचं ब्रह्मास्त्र, ते उचललं आणि टाकलं माझ्यावर. आणि मग फ्रॉम विटा एच जी एम कॉलेज टू विटा झूम. बट ओके, इट वॉज नॉट समथिंग दॅट आय हॅड नॉट एक्सपेक्टेड ॲट ऑल. आणि त्याचबरोबर फार प्रचंड काही त्रास वगैरे झाला असं पण काय झालेलं नाही आहे. बट ॲक्च्युअली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही म्हटलं तर तसं अवघड असतं. अर्थात ते माझ्या दृष्टीनं फारसं काही अवघड नव्हतं, हा भाग सोडून द्या. पण तरीसुद्धा झाली ही गोष्ट खरी. आता महत्त्वाची गोष्ट येतली अशी आहे की वेर एवर आय वॉज प्लेस्ड, वेदर इट वॉज एच जी एम कॉलेज, वेदर इट वॉज ऑफकोर्स मॉडर्न कॉलेजमध्ये तर माझी नोकरी सुरुवातच झाली होती. अँड व्हॉट हॅपन दॅट जिथं मी गेलो तिथं आय ट्राय टू गिव्ह जस्टिस टू द वर्क दॅट आय वॉज डुईंग. आणि एच जी एम कॉलेजनंतर बळवंत कॉलेजला ज्यावेळी मी आलो त्यावेळेला सुद्धा मी म्हटलं की ओके, नाव दिस इज अ टाईम फॉर मी टू प्रूव्ह समथिंग, प्रूव्ह नॉट इन अ सेन्स दॅट इन अ वर्ल्डली सेन्स, मला कोणाला काही प्रूव्ह करायचं नव्हतंच त्या बाबतीमध्ये. पण एच जी एम वेन आय केम टू फ्रॉम एच जी एम टू बळवंत कॉलेज विटा, बाय दॅट टाईम one thing that I decided myself that the best of the things that I can do here. आणि इथं आल्यानंतर मग मी डिपार्टमेंटसाठी बरंच काही काम केलं. माझ्या अगोदर जे एच ओ डी होते तर त्यांनीही बरंच काम केलं होतं. बट द नॅक प्रेशर्स वेर नॉट सो मच देअर. पण आपल्याकडं ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला नॅक हॅज started entering into the institutions in a very fierce way, and every institute was thinking about that if there is no NAAC accreditation, there is no काय म्हणतो त्याला आपण की नो एक्झिस्टन्स फॉर अस. म्हणजे त्याची कारणं वेगळी आहेत, पण असं एक साधारणपणे एक गोष्ट अशी होती. बट वॉट आय डिड इन बळवंत कॉलेज विटा is something that I would like to share with you. विट्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल what I thought and what I did was active learning method ही मी म्हणजे त्या पद्धतीने ती सिस्टमॅटिकली इन्क्लूड केली अँड इन अ सेन्स दॅट I designed certain forms, I designed certain programs in such a way that the students learn more. And that's why what I believed in Dr. APJ Abdul Kalam, त्यांनी जे सांगितलेलं होतं की more than teaching, learning is more important. And so I emphasized on that. आणि मग त्यावेळेला ॲक्टिव्ह लर्निंग मेथडसाठी वेगवेगळे प्रयोग मी केले. अँड खऱ्या अर्थानं इन अ रिअल सेन्स आय conducted some of the national and international programs. माझ्या करण्यामध्ये वेगळं काही मी केलेलं नाही, पण ते वेगळेपणानं केलं. जसं एका ठिकाणी म्हटलं जातं की बाबा what you do is not important, but how you do is important. And that how was very essential or very important, whether you agree or whether the people don't agree to it. But म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला की see, I could get though on a Zoom the person like Naseeruddin Shah. I was after him for 2 years. 2 years I was writing to him, I was always sending mails to him and this and that, and I could present my college or my students in such a way that finally he agreed to appear on the Zoom. आणि झूमवरती ते अपियर झाले आणि ही ॲड्रेस्ड नॉट ओन्ली टू माय स्टुडंट्स बट ही ॲड्रेस्ड टू द वर्ल्ड फ्रॅटर्निटी फ्रॉम द थिएटर. म्हणजे थिएटरमधली जी मंडळी असतात. आणि वॉट आय डिड वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आय डिझाईन्ड अ झूम तिकीट
की ज्या झूम तिकीटमध्ये आय सेंट इट ओनली टू द सिलेक्टेड पीपल. सिलेक्टेड पीपल मीन्स आय सिलेक्टेड अबाउट 100 पीपल फ्रॉम अब्रॉड अँड इंडिया. म्हणजे जगामधून 100 माणसांना मी त्याच्यामध्ये निमंत्रित केलं होतं. अँड रेस्ट ऑफ द पीपल वूड बी एबल टू सी इट ऑन यूट्यूब. हे बाकीच्यांच्या सगळ्यांना मी काय केलं होतं की ते यूट्यूबवरती अवेलेबल असं सांगितलं होतं. अँड व्हॉट हॅपन यू नो, that was something that I did, and it was a very ordinary program. Ordinary in sense की एक आमचं रिवाइज्ड सिलेबस एक वर्कशॉप होतं. वर्कशॉप ते म्हणजे त्या वर्कशॉपमध्ये मला रिवाइज्ड सिलेबस असल्यामुळं 3 इडियट्स असेल, बाकीच्या काही जे काही सिलेबसचा पार्ट होता त्याच्यावरती डिस्कशन होतं. बट आय because I just thought about it, if it is on 3 idiots and 5 point someone, if that is a comparison and transformation वगैरे जे काय असेल त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर I must get some impressions from Chetan Bhagat himself. That clicked my mind. आणि मी म्हटलं की ठीक आहे, चेतन भगतला कसं अप्रोच करायचं. इट इज व्हेरी डिफिकल्ट, ऑल दीज, whether it is Naseer Saab or whether it is a Chetan Bhagat or whether it is any other person, a great celebrities we can say. So it is very difficult to approach them, but I did. I did in my own way. Own way I could reach out to Chetan Bhagat, and Chetan Bhagat sent me a video message for that workshop. And when actually in the very beginning of the workshop I showed it to all the people, those who had attended the workshop, they remained wonderstruck because Sakshat Chetan Bhagat was on the screen, and he was saying in his own words ki Balwant College, Vita, Shikshan Samstha, and this and that he was saying. And that was something great, that he was appreciating the activity done by me, and that was something great, that created a great impact. And the people, those who had assembled there, we cannot imagine that sort of a thing. That was something that I did, for which I feel very proud of. त्यानंतर एक नॅशनल वर्कशॉप पण झालं होतं, पण त्या वर्कशॉपला मी श्यामच्या आई, अत्र्यांच्या श्यामच्या आईमध्ये जे श्यामचा रोल केला होता त्या माधव वझेनं आणलं होतं. Of course it was once again a difficult for that person to reach, but I did reach to that. आणि दास ऑफशोरचे सर्वा जे काय डॉक्टर अशोक खाडे आहेत. आता डॉक्टर अशोक खाडेंना मी खरं तर कराडमध्ये एका ठिकाणी ऐकलं होतं. आणि आय सेड दॅट फ्रॉम रॅग्स टू द रिचेस, म्हणजे अत्यंत सामान्य कुटुंबातून ते अत्यंत श्रीमंत, जवळजवळ 700 कोटीचे मालक असते आहेत. तर मी म्हटलं की वाय नॉट दिस पर्सन कॅन बी कॉल्ड. आणि मी ज्यावेळेला कराडमध्ये त्यांचं लेक्चर ऐकून बाहेर आलो आणि मला वाटलं की त्यांच्याशी आपण काहीतरी बोलावं. बट ॲक्च्युली ही वॉज क्राउडेड विथ ऑल दिस पीपल. ते त्यांचे फॉलोअर्स जे होते त्या सगळ्यांच्यावर ते क्राऊड होते. ही वॉज व्हेरी मच क्राउडेड, ॲटोग्राफ्स देत होते वगैरे. आणि मी म्हटलं की देर इज नो पॉईंट इन अँड देन आय रोट अ लेटर टू हिम and asking him to someday come to my students, talk to my students, and he immediately agreed to it. मग अशोक खाडे साहेब ज्यावेळेला आमच्याकडे आले त्यावेळेला आता एवढ्या मोठ्या माणसांना आपण प्रेझेंट काय देणार. इट वॉज व्हेरी त्यांना 1000-2000 मला माहिती आहे, कराडमध्ये त्याने 40,000 रुपये वगैरे असं काहीतरी दिलेलं मी ऐकलेलं होतं एका लेक्चरसाठी. पण मी बघितलं की या माणसाने मी काय देऊ शकतो. आय वॉन्टेड टू मेक हिम हॅपी. आणि मग त्यानंतर मी कॉलेजच्या मदतीनं मला त्यावेळी साळुंखे साहेबांनी खूप मदत केली. आणि मग मी त्यांना म्हटलं की मला एक त्यांच्यावरती डॉक्युमेंटरी बनवायची, एक फिल्म बनवायची. अँड लिटरली आय वर्क फॉर 8 days टू मेक अ डॉक्युमेंटरी. आय वेंट टू हिज विलेज, आय टूक द इंटरव्ह्यू ऑफ हिज मदर. त्यांच्या आईची मुलाखत घेतली, त्यांची शेतावरती गेलो. अँड ॲक्च्युली when Dr. Ashok Khade came in the college, I screened that on that. आणि मी त्यांचा चेहरा बघत होतो. अँड ॲक्च्युली लेट मी टेल यू की त्यांना ते खूप आवडलं होतं, कारण त्यांना काही शेकडो हजारो रुपये देण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं होतं त्यांच्या दृष्टीनं. बिकॉज all the money that all the people that I called, whether it is Naseer Saab or whether it is Chetan Bhagat or whether it is Dr. Ashok Khade, whether it is Madhavaji astil, and many people like that, so they were beyond money. ते पैशाच्या खूप पलीकडचे होते. पैशाच्या खूप पलीकडचे होते म्हणजे
money was not important. They had crossed that border of money, and they were into that realm of life where the money was not so important to them. अप्रोचिंग देम वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि महत्त्वाची गोष्ट सांगितली म्हणजे मी एक प्रोग्राम केला होता इथं की इट वॉज फेलिसिटेशन ऑफ द गर्ल चाइल्ड, सिंगल गर्ल चाइल्ड पॅरेंट्स. म्हणजे पॅरेंट्स ज्यांना एकच मुलगी आहे अशा पालकांचा मी सत्कार केला होता, आईवडिलांचा सत्कार केला होता. मग त्याचं नावसुद्धा मी ती फुलराणी ठेवलं होतं. इव्हन वी हॅड सो मच ऑफ अ थिंकिंग अबाउट वॉट शुड बी इट नेम्ड अँड ऑल दॅट. हे सगळं मी केलं होतं. आणि त्यावेळेला ॲक्च्युली आय वेटेड फॉर मोठ्या साहेबांची म्हणजे शरद पवार साहेबांची मी वाट बघत बसलो होतो की त्यांची एखादी बाईट मला हवी होती. अँड बट ऑफकोर्स ही वॉज सो बिझी अँड ही कुड नॉट गिव्ह मी दॅट बाईट. I really feel very sorry for that because he was the best person for me to give his comment on that. म्हणजे एक कॉमेंट मला एक साधी बाईट पाहिजे होती, बट ही वॉज व्हेरी बिझी विथ हिज शेड्यूल अँड दॅट्स वाय आय कुड नॉट गेट इट. बट I could get the another person, of course on the suggestion of the very close ones to him, की श्रीनिवासजी पाटील यांना मी निमंत्रण दिलं आणि मी त्यांना सांगितलं की सर तुम्ही माझ्या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे. आणि ही ॲग्रीड टू कम टू धिस प्लेस. ते आले, ते छान बोलले वगैरे सगळं झालं. पण तितकेच महत्त्वाचं की जी ट्रॉफी आम्ही डिझाईन केली होती, म्हणजे मी डिझाईन केली होती, ती ट्रॉफी त्याच्यावरचा जो कंटेंट होता, दॅट कंटेंट वॉज टू बी calligraphed by one of the best calligrapher of the world, अच्युत पालव. आता अच्युत पालव हे सुद्धा काही छोटं नाव नाही आहे. आय थॉट अबाउट दॅट इफ अच्युत पालव कॅन राईट समथिंग अबाउट, can write the text that was given to me, की if he can write in his calligraphy, म्हणजे सुलेखन त्यांनी जर केलं तरी मला ते खूप छान वाटेल असं मला वाटलं. आणि मी पुन्हा त्यांचा फॉलोअप घेतला आणि मी म्हटलं की सर तुम्ही माझ्यासाठी, माझ्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे केलंच पाहिजे. अँड ही वॉज व्हेरी हॅपी टू डू दॅट. ही इमिजिएटली सेंड मी दी मेल बाय वॉट एव्हर द टेक्स्ट दॅट आय हॅड गिव्हन टू हिम. आता ही सगळी जी नावं सांगितली आहेत, वेदर इट इज नसीर साहेब असेल, वेदर इट इज माधव अजय असेल, वेदर इट इज चेतन भगत असेल, वेदर इट इज अच्युत पालव असेल, वेदर ते श्रीनिवास साहेब पाटील साहेब असतील, ही सगळी जी मंडळी आहेत ही काही छोटी मंडळी आहेत कुठल्याही अर्थानं. काय, दे आर नॉट द पीपल, ऑर्डिनरी पीपल, दे आर एक्सेप्शनल अँड आउटस्टँडिंग पीपल. अँड इवन रीचिंग आउट टू देम अँड टेकिंग सो मच एफर्ट्स, बट आय डिड इट. मला आय एम व्हेरी प्राऊड अबाउट दॅट. म्हणजे मला खरोखर त्याचा अभिमान वाटतो की मी हे करू शकलो. ऑफकोर्स हे मी एकटा सगळं काही करू शकत नसतो. द मॅनेजमेंट वॉज ऑलवेज कोऑपरेटिव्ह. त्यावेळेला ते जे काही साहेब होते त्या सर्वांनी मला खूप अशी मदत केली अँड त्या पद्धतीने मी ते सगळं केलं. म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण करायचं नसेल तर मग उगीच केलेचे नाटकं आपण करू शकतो. आय नेव्हर डॅट. म्हणजे खरं तर मी विनोदानं कधी कधी सांगतो सगळ्यांना की आयुष्यभर मी नाटक शिकवलं, पण नाटक मात्र मी कधीच अजिबात केलेलं नाही. काय म्हणजे आयुष्यभर, म्हणजे माझा शिकवायचा विषयच नाटक होता, पण मी नाटक कधीही आयुष्यामध्ये केलेलं नाही. व्हॉट एव्हर आय डिड इट फ्रॉम माय हार्ट अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर एवढं मी सांगू शकतो बळवंत कॉलेजमध्ये, वेदर यू ॲग्री टू इट ऑर नॉट, अँड तुम्ही त्याला मान्यता देता की न देता हा विषयच माझा नाही आहे. बिकॉज आय नेव्हर डिड इट फॉर एनीबडीज ॲप्रिसिएशन, आय डिड इट फॉर माय ओन सॅटिस्फॅक्शन अँड दॅट इज आय वॉज सेल्फ ड्रिवन. काय, मी एक सेल्फ ड्रिवन माणूस होतो आणि आजही तसंच आहे. त्यामुळं कोणाचं ॲप्रिसिएशन मिळतं किंवा नाही मिळतं यानं मला काही फरक पडत नाही आहे. आय हॅव वन एलिगेशन अगेंस्ट यू. हाँ, मतलब मुझे कन्फ्यूजन था ये पूछूं नहीं पूछूं. द एलिगेशन इज दैट यू नेवर वेंट फॉर रिसर्च वर्क. मतलब आपने कभी रिसर्च नहीं किया, तो देर इज अ स्पेसिफिक रीजन फॉर दैट. यू लाइक्ड इट, यू डिड नॉट लाइक इट. वॉट एव्हर यू से दॅट आय डिड नॉट डू एनी रिसर्च. आय वॉज नॉट एनी अपेक्स बॉडीज. मी कुठल्याही मोठ्या कमिट्यांवरती नव्हतो आणि मी रिसर्चही केलेलं नाही आहे.
याचं कारण एकच आहे की आय वॉज नेव्हर इंटरेस्टेड इन रिसर्च. मी काही आय एम नॉट अ पर्सन गिव्हन फॉर रिसर्च ॲज सच. म्हणजे रिसर्च वगैरे असं काही मला फारसं नाही आहे. बट इफ आय से दॅट ओके आय एम अ क्रिएटिव्ह पर्सन, दॅट विल बी अ रादर हायपरबोलिक स्टेटमेंट, ते सुद्धा होईल. त्यामुळं मी आहे तसं आहे. तसं ऑथेल्लोमध्ये इयागो नावाचा एक जो कॅरेक्टर आहे, तो जो म्हणतो की आय एम नॉट वॉट आय एम, म्हणजे मी जो आहे तो मी नाही आहे. बट लेट मी टेल यू दॅट आय एम वॉट आय एम. मी जसा आहे तसा आहे. ओके. आणि माझ्या दृष्टीनं द स्टुडंट्स वेअर ॲट द एपिक्स पोझिशन. म्हणजे माझ्या दृष्टीनं मुलं ही सर्वार्थानं सगळ्याच्या वर होते. ते शिकवणं म्हणजे क्लासरूम इज द बेस्ट प्लेस फॉर मी टू एन्जॉय माय सेल्फ. अँड आय एन्जॉयड दिस ऑल दॅट इन ऑल दीज इयर्स ऑफ माय लाईफ.